नमस्कार. आज तारीख आहे 16/2/2025. गाव आहे माळी तिसोरा. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव अन्सारी हसनभाई सय्यद. सर तुम्ही हे ज्या कांदा प्लॉटला ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे ते कसं वापरलेलं आहे? आपण आधी प्रीमियम सोडलं होतं पाण्याद्वारे. हं. त्यानंतर नायट्रो आणि नायट्रोकिनची वरून 2 वेळेस फवारणी झाली हो. आणि खतामधून पोटॅश पण वापरलेलं आहे. हो. एकंदरीत तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आला आहे. चांगल्या प्रकारे आलं. वाढ फुटवा एकदम चांगली आलेली. हो. आता किती दिवस झालेले प्लॉटला? 2 महिने झाले आले सर. 2 महिने का? हो. 2 महिन्यामध्ये तुम्ही एकदम ग्रोथ पाहू शकता. म्हणजे वाढ फुटवा एकदम वाढ एकदम जर विचार केला ना तर आपण जर बघा साधारणतः कमरेपर्यंत कांदा वाढलेला आहे जमिनीपासून आणि फक्त 2 महिने आणि 3 दिवसाचा हा कांदा आहे. आमचे मित्र आहेत अन्सारभाई सय्यद, हे नेहमी आपले बनसोडे साहेब आणि लवंडे साहेब यांचं मार्गदर्शन घेत असतात. गेल्या 2 वर्षापासून ते कांद्याचं उत्पन्न करत आहे. कांद्याच्या शेतीमध्ये क्षेत्र लिमिटेड आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी कांदा गेल्या वर्षी पिकवला होता. जवळपास 16 टन ॲव्हरेज त्यांना भेटलं होतं. कांद्याची जी क्वालिटी प्रत आहे ती एकदम छान आहे. आणि दुसरा विषय, कांदा हा लवकर खराब होत नाही. सांगायचं महत्वाचं तात्पर्य, ग्रीन प्लॅनेट ते जे प्रोडक्ट त्यांनी वापरले, खतं वापरले असतील साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्याच्यानंतर फवारे असतील, प्रीमियम खालून सोडलं जी पांढरी मुळीची वाढ होण्यासाठी असेल, त्यानंतर ग्रो नायट्रोचे 2 फवारे मारलेले आहेत त्यांनी. आणि विशेष मी मित्र या नात्याने आणि एक शेतकरी नात्याने मी त्यांचं विशेष कौतुक करू शकतो की त्यांच्याकडं बनसोडे साहेबांनी ज्या ज्या वेळेस त्यांना मार्गदर्शन केलं की ह्या टायमाला आता तुम्ही हा फवारा घेतला पाहिजे, या टायमाला हे खत टाका, या टायमाला तुम्ही त्या पद्धतीची मशागत वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी मार्गदर्शनानुसार वेळेवर करतात. त्याच्यामुळे रिझल्ट भेटतो. रिझल्ट हा नुसता याने नाही तर रिझल्ट त्यांच्या कष्टाने बी त्यांना भेटतो. तर 2 महिन्यामध्ये जर बघितलं तर जे माना वगैरे अजून कांद्याला जवळपास 1 महिन्यापर्यंत पाणी बसण्याची शक्यता आहे. 1 महिन्यापर्यंत अजून कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. निश्चितच त्यांनी सांगितलंय ना 16 टन उत्पन्न भेटलं होतं. मला गॅरंटी गेल्या वर्षीचा जो प्लॉट आहे त्याच्यापेक्षाही प्लॉट चांगला आलेला आहे. कमीत कमी 20 टन ॲव्हरेज भेटणार आहे. आणि गेल्या वर्षीचा जो माल होता आतापर्यंत ते घरामध्ये जे शिल्लक कांदे राहिलेले होते व्यापाऱ्यांनी नेल्यानंतर, जो आपण बदला माल म्हणतो, तो बदला माल अजून टिकून आहे. म्हणजे टिकवण क्षमता ही कशामुळे, तर ह्या पद्धतीचे आपण जे प्रोडक्ट वापरतोय ना, हा जैविक पद्धतीनं. आणि म्हणून मला एकच सांगायचंय का ग्रीन प्लॅनेटचा रिझल्ट खूप चांगला आहे. शेतकऱ्यांनी ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट वापरावे, ते फायदेशीर आहेत. आणि त्याच्यासाठी विशेष करून ग्रीन प्लॅनेटचे जे हे कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी लवंडे साहेब येतात आणि बनसोडे साहेब येतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणामध्ये उत्पादन घ्यावं, जेणेकरून त्यांचा स्वतःचा याच्यातून फायदा होत असतो. मी स्वतः याचे प्रोडक्ट वापरत असतो. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट वापरत जा. धन्यवाद सर. आपण एकंदरीत ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट काळ्या वाचवा या मिशन मध्ये सामील झाला त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.